सुके घेऊ जन्मांतरे सुके घेऊ जन्मांतरे एक बरे इहलोकी पंढरीचे वार करी होता थोरी जोडी हे तो आले अनुभवा हे तो आले अनुभवा पहावे जीवावरुनी पंढरीचे वार करी होता थोरी जोडी तुका म्हणे आले घरा किंवा तुका म्हणे त्याग केला सर्व संग मनवनी पंढरीचे वार करी होता थोरी जोडी विठ्ठल नमोतया माता पित्याचे पालन नमोतया माता पित्याचे पालन नमोतया माता पित्याचे पालन नमोतया माता पित्याचे पालन नमोत्या वचन सत्यवदे नमोत्या वचन सत्यवदे नमोत्या वचन सत्यवदे नमोतया माता पित्याचे पालन नमोतया माता पित्याचे पालन नमोतया माता पित्याचे पालन नमोत्या वचन सत्यवदे नमोतया माता पित्याचे पालन नमोत्या वचन सत्यवदे पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाची सद्गुरु दास तुका सचितानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः पंढरीचा देवराय पंढरीचा देवराया पंढरीचा देवराय पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया देवराय दंडवत तुझे पाया निवृत्तीनाथांचे चरणी शरणैका जनार्दनी सुके घेऊ जन्मांतरे सुके घेऊ जन्मांतरे एक बरे इहलोकी पंढरीचे वार करी होता थोरी जोडी मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय शांती ब्रह्म एकनाथ महाराज विश्वगुरु श्रीमंत निवृत्तीनाथ महाराज आदी शक्ती मुक्ताई आदी करून सर्व संत मंडळीच्या चरणावर विनम्र भावाने साष्टांग प्रणिपात करून आजच्या या कीर्तनाकरता उपस्थित असणारा श्रोता सज्जन मायबाप वर्ग तुम्हा सर्वांच्या चरणावर पुनश्च एकदा विनम्र भावाने अभिवादन करून ज्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत दादांच्या स्मृतीला अभिवादन करून सेवेकरता घेतलेला भंग अनंत कृपावंत श्रीमंत वैराग्य मूर्तिमंत संत जगद्गुरु तुकोबरायांचा चार चरणाचा आणि मानवी जीवनाने इहलोकामध्ये आल्यानंतर मानवी जीवनाचं भलं कुठं आहे त्या भलंचं दिग्दर्शन करणारा भंग सेवेकरता घेतलेला आहे विठ्ठल या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसहा पर्याय द्यायचा होतो असा किम निमित्तानं आज आपण या ठिकाणी एकत्र आलो सर ज्ञात ते सर्वांना कल्पना आहे कारण कुठलंही कार्य म्हटलं की त्या कार्याकरता कारण लागतं बोलत चला काय लागतंय बोलता का तुम्ही का जाऊ घरी काय लागतंय कारण कुठलंही कार्य म्हटलं की त्या कार्याकरता कारण लागतंय कोणी म्हणत असेल का हो आजचं कीर्तन काय कारण आहे म्हणे विनाकारण आहे होतंय का बोला ना विनाकारण कीर्तन होत पण खरं सांगू विनाकारणच कीर्तन होतंय
फक्त हा विना वेगळा आणि तो विना वेगळा. तुम्ही रेंजमध्ये बसा म्हणजे कीर्तन कळतंय तुम्हाला. तर किम निमित्तानं आपण एकत्र आलो असं ज्ञात ते सर्वांना कल्पना आहे. आपल्या या भाग्यवंत गुऱ्हाळे गावामध्ये, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक, या गावातील कैलासवासी राजाराम यशवंत भवर दादांना जाऊन आज जवळजवळ 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आणि त्या निमित्तानं वर्ष श्राद्ध किंवा प्रथम पुण्यस्मरणा प्रित्यर्थाची ही सेवा माझ्यासारख्या अज्ञानाच्या वाटेला येऊन ठेपली. परिवारावर तर पितरांचे उपकार असतातच, पण दादांचे काही ऋण माझ्यावर देखील असतील, म्हणून ते ऋण फेडण्याकरता चालू वारीतून मला इथे यावं लागलं. विठ्ठल 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 त्यांच्या पश्चात असणारा त्यांचा सुंदर असा परिवार, गंगा भागीरथी रत्नाबाई राजाराम भवर पत्नी, शशिकांत राजाराम भवर मुलगा, चिरंजीव शुभम राजाराम भवर मुलगा, सौ मीनाक्षी संदीप संदान, सौ मित्तल शशिकांत भवर सून, गंगा भागीरथी जनाबाई निवृत्ती जाधव बहीण, गंगा भागीरथी विमलबाई प्रभाकर कोयटे बहीण, रामकिशन यशवंत भवर भाऊ, नामदेव यशवंत भवर भाऊ, पंढरीनाथ यशवंत भवर भाऊ, खंडेराव यशवंत भवर भाऊ, शरद रामचंद्र भवर पुतणे आणि श्री विजय वसंतराव पुतणे, समस्त भवर परिवाराच्या उपस्थितीमध्ये दादांचा होत असणारा हा 1 दिवसाचा पुण्यस्मरणाचा सोहळा आणि त्यानिमित्तानं आजची ही सेवा, ज्यांच्या संपर्कातून ही सेवा मला प्राप्त झाली, आमचे प्राणकंठस्थ जिवलग मित्र असणारे वारकरी संप्रदायातले एक दमदार व्यक्तिमत्व, पक्वा क्षेत्रात ज्यांनी खूप कमी दिवसामध्ये चांगली प्रगती केली, असे आमचे परममित्र मंगेशजी महाराज निकम महाराजांच्या संपर्कातून बऱ्याच दिवस आधी ही सेवा माझ्याकडे सोपवली गेली. दिवस जसे जसे जातात तसं तसं कीर्तनकाराला आनंद होतो की तो दिवस सुद्धा येणार आहे ज्या दिवशी आपला पगार होणार आहे. पण खरंच जसे जसे दिवस पुढं सरकत होते तसं तसं मला आनंद न होता. का? कारण पावसानंच एवढा थैमान घातला. म्हटलं पगार होतो की नाही ते जाऊ द्या, पण कमीत कमी विकास पगारला तरी भेटायला भेटल या न्यायानं विचार करत होतो. काल दादाला कॉल केला, म्हटलं दादा पावसाची काय व्यवस्था आहे? म्हटले महाराज काळजी करू नका, कार्यक्रम होईल म्हणजे होईल. आणि कार्यक्रमाचं स्वरूप पावसाच्या परिस्थितीत कसं असावं हे एकदा आमच्या भवर परिवाराकडनं आपण शिकलं पाहिजे. आणि म्हणून दादांच्या प्रथम पुण्यस्मरणा प्रत्यर्थ हा वॉटरप्रूफ मंडप, एवढी भली मोठी साऊंड सिस्टीम, एवढी सर्व वैष्णवांच्या मांदियाळीमध्ये आज आपण दादांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी कीर्तनाच्या स्वरूपानं त्या ठिकाणी परिधान करणार आहोत. आणि त्यानिमित्तानं आजची ही सेवा, कारण आई वडील म्हटलेत की आता बराच तरुण वर्ग माझ्यासमोर बसलेला आहेत. काही तरुण आहेत, काही ज्येष्ठ आहेत, काही श्रेष्ठ आहेत, काही कनिष्ठ आहेत. फक्त एवढे ज्येष्ठ आहेत, श्रेष्ठ आहेत, कनिष्ठ आहेत, सर्व जरी असलेत, पण या सर्वांच्या एकोप्यानं सांगायचं म्हटलं की श्राद्ध आणि पुण्यस्मरण जवळजवळ आज हे सोहळे रयाला चाललेत. महाराज शहराची परिस्थिती बघितली तर शहरात आता हे उत्सव होत नाहीत. आपण भाग्यवान आहोत की आपण ग्रामीण भागात जन्माला आलोत आणि आई वडिलांच्या उपकारातून उतराई होण्याकरता, आपल्या पितरांच्या उपकारातून उतराई होण्याकरता हे सोहळे करतो. कारण जीवन जगत असताना मानवी जीवनामध्ये या जीवावर देवाचेही उपकार आहेत, संतांचेही उपकार आहेत आणि पितरांचेही उपकार आहेत. ऐका, शास्त्र असं सांगतं, देवाच्या उपकारातून उतराई होण्याकरता 3 कृती 3 पद्धती सांगितल्यात. संतांच्या उपकारातून उतराई होण्याकरता 3 कृती 3 पद्धती सांगितल्यात. आणि पितरांच्या उपकारातून उतराई होण्याकरता 3 पद्धती आणि 3 कृती सांगितल्यात. उपकारातून उतराई होता येत नाही, पण कृतज्ञता व्यक्त करावी त्याच्याकरता हा सोहळा. आलेलं सुंदर असं शास्त्रामध्ये उदाहरण आहे की जर आपल्या पितरांच्या उपकारातून आपल्याला उतराई व्हायचं असेल तर काय करायचं? सर्वात पहिले एक काम करा, जीवतो वाक्य करणार. बाबा, जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत त्यांचे शब्द जपा, त्यांना जपा. ते म्हणतात त्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न करा. नाहीतर मोठा झाला की बाळाची परिस्थिती अवघड असते. तो मोठा झाला की आई वडिलांना म्हणतो, आई वडील, बाबा, आई, तुम्हाला काही कळत नाही. मी म्हणतो आपल्या मायबापाला जर काही कळालं नसतं राजा, तर लहानपणी तुझ्या डोळ्यात काळं काजळ भरण्याऐवजी हिरव्या मिरच्याचा ठेचा नसता का भरता आला? म्हणतो आई बापाला कळत नाही. ऐका, जोपर्यंत जिवंत आहेत
तोपर्यंत त्यांचे शब्द जपा. नाहीतर मग जिवंतपणी कधी पुसले नाही, आता कशाला म्हणतोस आई. आणली नाही कधी खाया मिठाई, आता डॉक्टर कसली दवाई. अरे जिवंत असताना एक शब्द टाकून तुम्हाला बोलत नव्हता, आता मेल्यावर मात्र डॉक्टरला सांगतो, डॉक्टर साहेब 3 लाख नाही 4 लाख रुपये घ्या पण बापाचा जीव वाचवा. शक्य आहे का ते? म्हणून जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांना जपा. मेल्यावर कोणालाही आठवण येईल. मेल्यावरती रडतो कशाला, उगीच ताण नको देऊ घशाला. मेल्यावर आजूबाजूचे येतात तेही रडतात, पण काही विषय नाही ना, तेही रडतात आपणही रडतो. पण ऐका, गोड पद आहे, मेल्यावरती रडतो कशाला, उगीच ताण नको देऊ घशाला. नको दिखावा दाऊ जगाला, मोडला नाही कधी रुपया दुधाला. मी तुला पाहून डोळे लाविले रे बाळा, कोणी नाही पाणी पाजिने. मेल्यावर कोणी रडतं महाराज? जिवंत आहात ना, मेल्यावर तर कोणी मायबापा करता रडतं हो. खरा पोरगा तो आणि खरी मुलगी ती जे जिवंत असताना मायबापा करता रडतात. विठ्ठल 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 विठ्ठल. त्यांची शब्द जपा. 2 मृताहांबरी भोजनात, की पितर निघून गेल्यानंतर, आई वडील निघून गेल्यानंतर त्यांच्या नावानं आपण त्या ठिकाणी अन्नदान केलं पाहिजे. आणि 3 सांगितलंय गयायाम पिंडदानस्य, गईला जाऊन पिंडदान केलं पाहिजे. या भवर परिवारानं ह्या शास्त्राच्या गोष्टी लक्षात ठेवून आणि वारकरी संप्रदायाचा आधार या परिवाराला असून, आज फक्त या ठिकाणी वडील जिवंत होते तोपर्यंत त्यांची सेवा नाही, ते गेल्यावर देखील त्यांच्या नावानं या ठिकाणी अन्नदान आहे. पण फक्त अन्नदान न करता ज्ञानदान देखील घडावं, या अट्टहासानं आजची कीर्तनाची सेवा. विठ्ठल विठ्ठल. आणि या 1 दिवसाच्या सेवेकरता सुंदर असं नियोजन या परिवारानं केलेलं आहे. एकदा या परिवाराकरता जोरदार भरदार टाळी वाजवा. मागचे तुम्ही काय नवरदेवाचे बाप आहे का? हा, वाजवा ना एकदा जोरात टाळी. अच्छा, पावसानं गारटले वाटतं म्हणून टाळी वाजवा ना. बरं होईल, मशीन गरम होईल, 1 तासानं का होईना. शेवटी का होईना इकडनं फोडणीचा वास आला की मग मशीन गरम होत आहे. ऐका सुंदर असं नियोजन या परिवारानं केलेले. त्यामध्ये आज कीर्तनाकरता ज्यांची प्रामुख्यानं उपस्थिती आहे, महाराष्ट्रातील 2 दिग्गज गुणीजन, वैष्णव गुणीजन गायक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी या दोघांच्या बाबतीत एकच वाक्य सांगतो, गायक अनेक आहेत विकास दादा, गायक अनेक आहे. चाल म्हटली की ते बाजूला जातं आणि तिकडं जाऊन चॅटिंग करत बसतं. पण आमच्या दोघं गायकांच्या बाबतीत म्हणायचं म्हटलं तर महाराज परमानंदचा आणि पाठाचा भरणा म्हणजे या दोघं व्यक्तींकडे. आमचे मिलिंद बाबा असतील, अक्षय महाराज असतील, बाकीचे लोक चाल म्हणून बाजूला जाऊन चॅटिंग करतात. अरे तू चॅटिंग करू नको, तू त्याच्यापेक्षा कटिंग करायला जाय, पण कीर्तनात उभं राहू नको, ही परिस्थिती आहे. सुंदर ही दोघंही गायक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच पद्धतीनं पखवाजावर अत्यंत तोलामोलाचे 7 परमार्थप्रेमी परम श्रद्धेय माझे लहान बंधू स्वप्नील महाराज रसाड या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्याच पद्धतीनं एवढा गोडवा ज्यांनी गोड करून आपल्या पदरात घातलेला आहे, महाराष्ट्रातील एक दमदार साऊंड सिस्टीम, कमी दिवसामध्ये फक्त नाशिक पुरता नाही तर अनेक जिल्ह्यांमध्ये आपलं स्वतःचं साम्राज्य उभं करणारी साऊंड सिस्टीम म्हणजे काडूबाडू साऊंड सिस्टीम. आणि काडूबाडू साऊंड सिस्टीमचे सर्व विकास दादा या ठिकाणी आहेत. आणि दादांच्याच नियोजनातला हा मंडप, दादांच्याच नियोजनातला हा स्टेज आणि दादांच्याच नियोजनातलं आहे ना, या सुंदर अशा नियोजनामध्ये चालू असलेली ही सेवा समस्त टाळकरी, गावातील सर्व भजनी मंडळ, पूजनीय महाराजांचं नाव बाळासाहेब महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. गावातील सर्वच भजनी मंडळ, आता तुमची नाव मला पाठ नाही पण तुम्ही लिहून द्या, पुढच्या वर्षी पाठ करून येतो. ऐका सुंदर असं भजनी मंडळ, त्यातल्या त्यात सुंदरशे विनेकरी महाराज. आणि महाराष्ट्रभर फिरतो मिलिंद बाबा,
पण पहिल्यांदा एवढे तरणी चोपदार भेटले व मला आज, नाही का नाही? आणि दोघं बघण्यासारखे. चोपदाराचं वजन म्हणजे वजन आहे महाराज. आणि चोपदाराचं वजन बघायचं असेल तर कधीतरी माऊलीच्या सोहळ्यात तुम्ही येऊन बघा, नाही का? आणि तसेच देखणे आमचे 2 चोपदार, वाह एवढे सुंदर दिसत आहेत. धन्य माता पिता तयाचिया, सुंदर असे चोपदार. तुम्ही समस्त मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. वारकरी संप्रदायातले ज्येष्ठ श्रेष्ठ अध्वर्यू मंडळी जी माझ्या समोर उपस्थित, या सर्वांच्या चरणांना नतमस्तक होतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल सुखे घेऊ जन्मांतरे, सुखे घेऊ जन्मांतरे, एक बरे इहलोकी, पंढरीचे वारकरी होता थोरी जोडी हे. जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगातून तुम्हा मला उपदेश करताना सांगतात, तुकोबारांनी देवाला प्रार्थना करावी आपल्या करता. देवा, इथून पुढे जर जन्म द्यायचा असेल आणि इथून पुढे जर मला जन्म मिळाला तर मी फक्त वारीच करणार आणि वारकरी होण्याकरताच जन्म घेणार. खरं सांगू का, आता जे दिवस चाललेले आहेत हे वारीचे दिवस आहेत, बरोबर आहे ना? विश्वगुरु श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांचं प्रस्थान झालेलं आहे. आदिशक्ती मुक्ताईचं प्रस्थान पंढरीकडे झालेलं आहे. संत गजानन महाराजांचं प्रस्थान झालेलं आहे. आणि अवघ्या एका दिवसावर विश्वमाऊली महावैष्णव ज्ञानोबारांचं प्रस्थान देखील आहे. म्हणजे पंढरीच्या दिशेनं वाटचाल आता चाललेली आहे. आणि त्या वाटचालीमध्ये म्हणजे त्या महापर्वणीवर दादा आमच्यातून जात राहिले. मला असं वाटतं या महापर्वणीमध्ये दादा निघून गेले, जणू काही ते भगवंतालाच त्या ठिकाणी विलीप झाले की काय. या अनुषंगाने भगवंतापर्यंत पोहोचलेला माझा बाप, भगवंतापर्यंत पोहोचलेला माझा दादा आणि भगवंताकडे काय मागावं त्या अनुषंगानं आजचा अभंग घेतलेला आहे. नाहीतरी सध्या कीर्तनकारानं कीर्तन करताना भान ठेवलं पाहिजे. निमित्त कुठलंही असतो, पण आपण आपल्या कीर्तनातून वारकरी संप्रदायाचा आणि वारीचा प्रचार प्रसार केला पाहिजे. का आमच्याकरता वारी महत्वाची आहे. कारण वारी आहे तर आम्ही आहोत आणि वारी नाही तर आम्ही नाही. पण हे सांगेल कोण? जो कीर्तनकार जागा असेल तो सांगेल. या न्यायानं बाकी काही न बोलता पंढरीची वारी का करावी आणि पंढरीची वारी केल्यानंतर मिळकत काय प्राप्त होते असा गोड अभंग तुकोबारांचा सेवेकरता घेतलेला आहे. तुकोबाराय म्हणतात, या इहलोकामध्ये आल्यानंतर जर बरं काही असेल तर एकच गोष्ट आहे, ते काय? पंढरीचे वारकरी होता थोरी जोडी हे. बघा, मनुष्य जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत, जीवदशेपासून तर मृत्यूदशेपर्यंत, तुम्ही मृत्यूलोकातल्या प्रत्येक व्यक्तीवर नजर टाका, प्रत्येक घटक आणि घटक फक्त एका गोष्टीच्या मागे लागलेला आहे. ती म्हणजे एक गोष्ट, त्याला मिळकत म्हणतात. प्रत्येकाला मिळकत पाहिजे. का? मिळकत मिळाली ती खरी आमच्या आयुष्याची जोडी आहे. खरा लाभ ही आमच्या आयुष्याची जोडी आहे. खरं यश ही आमच्या आयुष्याची जोडी आहे. आणि ती जोडी आम्हाला प्राप्त झाली पाहिजे. या अभंगामध्ये तुकोबाराय होता थोरी जोडी हे, जोडी हा शब्द वापरलाय. जोडी या शब्दाला तुम्हाला समजावं म्हणून मिळकत हा शब्द मी त्या ठिकाणी घालतो. मिळकत, प्रत्येक व्यक्तीचा आज अट्टहास फक्त एका गोष्टी करताय. तो कशा करता? मिळकती करता. कोणाला काय पाहिजे, कोणाला काय पाहिजे, कोणाला काय पाहिजे. मिळकत नकोय असा व्यक्ती अजून जन्माला आलेला नाही. ऐका, तो कोण्या संप्रदायाचा असो, तो कोण्या आश्रमाचा असो, तो कोण्या वर्णाचा असो, तो कोण्या जातीचा असो आणि तो कोण्या भागाचा असो, पण त्याला मिळकत नकोय अशी व्यक्ती अजून देखील जन्माला आली नाही. मला असं वाटतं इथं बसलेल्यापैकी जर असं एखादा असेल, महाराज जन्माला येऊन मला काहीच नकोय, त्यानं हात वरती करावं, 1 रुपया बक्षीस देतो. आहे का कोणी? नाही. म्हणजे मिळकत प्रत्येकाला पाहिजे. आम्ही सर्वजण फक्त मिळकतीच्याच पाठीमागे लागलोय. विठ्ठल विठ्ठल. लागल्यामुळे जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत आम्हाला फक्त मिळकत पाहिजे. प्रत्येकाला वाटतं मला काहीतरी भेटलं पाहिजे, प्रत्येकाला वाटतं माझं काहीतरी कल्याण झालं पाहिजे, प्रत्येकाला वाटतं मी यशाच्या शिखरापर्यंत पोहोचलं पाहिजे. पण महाराज, तुम्ही मिळकतीचा विषय घेतला तर सांगा बरं, कधी कधी माणसाला मिळकत पाहिजे? तर ऐका, माणसाला 3 पद्धतीची मिळकत पाहिजे. 1, माणसाला प्रत्येक अवस्थेत मिळकत पाहिजे. 2, माणसाला प्रत्येक परिस्थितीत मिळकत पाहिजे. आणि 3, माणसाला प्रत्येकाकडून मिळकत पाहिजे. ऐका, माणसाला प्रत्येक अवस्थेत जागृती, स्वप्नी आणि सुसुप्ती, जागृतीमध्ये सुद्धा मिळकत पाहिजे. पाहिजे की नाही? आता मला खरं खरं सांगा,
इथे आता पाऊस चालू आहे, मी डोळे बंद केलेत, माझ्याकडे विद्या आहे, रिद्धी सिद्धी, इकडे लक्ष द्या माझ्याकडे. मी डोळे बंद केलेत आणि देवाला सांगितलं, देवा पाऊस पाडू नको, आणि पाडायचाच असेल तर पैशांचा पाऊस पाड. आणि जर आता भर कीर्तनामध्ये पैशाचा पाऊस पडायला लागला तर तुम्ही मंडपात थांबणार का? बोला ना बेटा, मन में लड्डू फुटा. थांबणार का? अहो तुमचं सोडा, मी कीर्तन करणार का? कारण प्रत्येक अवस्थेत आम्हाला मिळकत पाहिजे, म्हणजे जागृती अवस्थेत देखील आम्हाला मिळकत पाहिजे. या मिळकतीच्या भरोश्यावर अक्षर दादा, याची टोपी त्याच्या डोक्यावर, त्याची टोपी त्याच्या डोक्यावर, सर्वांच्या टोप्या आपल्या डोक्यावर, याला मिळकतीचा परिणाम म्हणतात. चला पुढे. जागृतीत मिळकत आहे, स्वप्नात मिळकत आहे. लोक स्वप्नात पिंपळगाव मार्केटला पोचतात महाराज. स्वप्नात कुठं? पिंपळगाव मार्केट. कशाला? कांद्याचा भाव बघायला. स्वप्नातही मिळकत पाहिजे. बरं, इथपर्यंत ठीक होतं. काही लोक सुसुप्तीत देखील त्या ठिकाणी मिळकत मागतात. आमच्या आळंदीला राहत असताना आमच्या मठात एक सावकार मुक्कामाला आले, एक व्यापारी होते, ते मुक्कामाला आले. रात्री झोपले. झोपल्यानंतर ते जागृतीत नाहीत, ते स्वप्नात नाही, ते सुसुप्तीत होते महाराज. आणि झोपल्यानंतर त्या व्यापाऱ्यानं, त्या सावकार्यानं एक गोष्ट करायला सुरुवात केली. काय? या बोटानं पैसे मोजायला सुरुवात केली. ते रात्रीतून असं करायचं, इकडे बघा कसं करायचं, असं करायचं, रात्रीतून असं करायचं. मी म्हणतो असं करण्यापेक्षा असं कर. येते का लक्षात? असं करण्यापेक्षा असं कर. पण ऐका, तो नाम जप धारक नव्हता, तो धन जप धारक होता. म्हणून तो सुसुप्तीत सुद्धा मिळकतीच्या मागे लागलेला आहे. म्हणजे प्रत्येक अवस्थेत मिळकत आहे. चला, प्रत्येक परिस्थितीत मिळकत आहे. परिस्थिती प्रतिकूल असो की अनुकूल असो, पण प्रत्येक परिस्थितीमध्ये मिळकत आहे. बघा, सध्या दिंडीचं, वारीचं सीझन चालेल नाही का? जाता का तुम्ही? वारीला जाता का? अहो बोला ना, काहीतरी बोला ना. वारीला जाता का? बरं, वारी काय ते तरी माहिती आहे का? पंढरपूरला, पंढरपूर, देहू, आळंदी. ऐका, पंढरपूर, देहू, आळंदी आणि त्र्यंबक ही वारी म्हणजे आमचे बाबा म्हणायचे ही वाघाची वारी आहे महाराज. कोणाची वारी आहे? या 4 वाऱ्या जो करतो तो वाघ आहे, आणि वाघाची ती वारी आहे. पंढरपूरला गेलात ना तर 2 प्रकारचे लोक आपल्याला निवृत्तीदादांच्या सोहळ्यात, माऊलीच्या सोहळ्यात दिसतात. एक भिशी भरून चालणारे, आणि 2 भिशी न भरता चालणारे. त्याला डोके सेंटर म्हणतात. काय म्हणतात? डोके. त्यांचे गाभाटे डोक्यावरच. कुठं? डोक्यावर. भिशी न भरता चालणारे. पण ऐका, भिशी भरून चालणाऱ्याला जेवण भेटतच, पण न भिशी भरून चालणाऱ्याला देखील जेवण भेटल्याशिवाय राहत, म्हणजे त्याला सुद्धा प्रतिकूल अवस्थेत आहे, पण तरी मिळकत मिळते. किती मिळकत सांगू? पुणे ते सासवड जेवढी सोहळ्यात गर्दी असते, सासवड पासून पुढं तेवढी गर्दी राहत नाही. आता ऐका, नाशिक शिंदे पळशेपर्यंत जेवढी गर्दी असते, तिथून पुढे तेवढी गर्दी राहत नाही. का बरं? हे प्रतिकूल परिस्थितीवाले, भिशीवाले, हे पुणे सासवड. महाराज तुम्ही कधी अनुभव घ्या, माऊलीच्या सोहळ्यात गेलात ना तर पुणे ते सासवडच्या मध्ये एवढा दान धर्म होतो, लोक एवढा दान धर्म करतात. मग हे फिनोलॅक्स, यांच्याकडे फिनोलॅक्सची पिशवी, फक्त बॅगा भरायचे. प्रतिकूल परिस्थिती आहे पण तरी बॅग भरून घेतात, मिळकतीच्या मागे लागलेले आहेत. बरं, अनुकूल परिस्थितीवाले, भिशी भरून चालणारे. ना, वारीत चालत असताना तुम्ही भिशी भरली याचा अर्थ आपल्याला सर्व टाईमवर भेटणार आहे. बरोबर आहे ना? नाश्ता टाईमावर, जेवण टाईमावर, संध्याकाळचं जेवण टाईमावर. मग जर हे माहिती आहे तर नाश्ता आल्यानंतर माणसांनी कसा केला पाहिजे? बोला ना, कसा केला पाहिजे? नाश्ता हा सस्त्यासारखा केला पाहिजे. महाराज हे नाश्ता दाबून आणतोय, माहिती आहे दुपारी जेवण आहे तरी नाश्ता दाबून आणतोय. दुपारचं जेवण आलं की डबल कोयता मारून जेवण आणतंय. डबल कोयता म्हणजे कारखान्याकडची भाषा आहे का? डबल कोयता मारून जेवण आणतंय. आणि रात्रीचं जेवण म्हटलं की असं जेवण करतंय, पोटाला हात लावतं आणि कपडाला हात लावतं, पोटाला हात लावतं आणि कपडाला हात लावतं. जोपर्यंत हे पोट कपाळासारखं निब्बर होत नाही तोपर्यंत जेवतंय. याला अनुकूल परिस्थिती आहे, पण घेण्याचा हव्यास किती आहे. आणि एवढं जेवतं निब्बर होईपर्यंत जेवतं. मग दुसऱ्या दिवशी मात्र ते दिंडीत दिसत, ते बांधाच्या आड, डाळिंबाच्या आड, निंबाच्या आड, ते दिंडीत नाही. का बरं? कारण अनुकूल परिस्थिती. म्हणजे माणसाला अनुकूल परिस्थितीतही मिळकत पाहिजे आणि प्रतिकूल परिस्थितीत देखील मिळकत पाहिजे. ऐका, लोक इकडनं वारीला जातात, तिकडनं माऊली ज्ञानोबा, निवृत्तीनाथ महाराज परतीला येतात. जाताना जेवढी गर्दी असते तेवढी येताना राहत नाही. माऊलींकडनं 300, 350, 400 विणेकरी चालतात मिलिंद बाबा.
आणि नियम आहे, विनेकरीचा विना हा परत आळंदीला आला पाहिजे. त्या नियमाने सर्व विनेकरी चालतात आणि भजन चालतं. जवळजवळ 4-5 हजार लोक असतात येताना परतीला. तर येताना सासवड ते हडपसर हा शेवटचा एक मुक्काम आहे. त्या सासवडमध्ये पुण्यातले पोपट शेठ बराटे त्यांचं नाव, खूप मोठी व्यक्ती आहे, मोठे उद्योजक आहे. पण सासवड ते हडपसरमध्ये पोपट शेठ बराटे परतीला जर सोमवार आला तर क्लास 1 नंबरचे डाळिंब आणि सफरचंद प्रत्येक भाविकाला दान करतात. एवढे वारकरी, पण प्रत्येकाला एक एक देणार. आणि नेमका आम्ही चालत होतो त्या वर्षी सासवड ते हडपसरमध्ये सोमवार आला आणि पोपटराव बराटेंनी सासवड घाटातच दोघं बाजूनी गाड्या लावल्या. कशाला? देण्याकरता. आणि जशा गाड्या लावल्या बाकीच्यांचं जाऊ द्या, हे जे 300-350 विनेकरी होते का सुटले ना महाराज. आता वारकऱ्याला थोडी शिस्त कमीच असते नाही का. आणि जो सुटले, प्रतिकूल परिस्थिती, एकावर एक कशा करता? डाळिंब सफरचंद मिळवण्याकरता. एवढी गर्दी, त्याच्यात एक विनेकऱ्याचा विना फुटला. काय फुटला? तर विना फुटला, विण्याचा डेरा फुटला. प्रतिकूल परिस्थिती, विकास दादा तेथे डेऱ्यात सफरचंद घालून आणलेत, पण सफरचंद घेऊन आला. याला प्रतिकूल परिस्थिती म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे प्रत्येकाला परिस्थिती अनुकूल असो की प्रतिकूल, प्रत्येक व्यक्ती मिळकतीच्या मागे लागलेला आहे. आणि चला, तिसरा मुद्दा, प्रत्येकाकडून मिळकत पाहिजे. घरच्यांकडून सुद्धा मिळकत आणि बाहेरच्यांकडून सुद्धा मिळकत. आता थोडंसं महिला मंडळ डिपार्टमेंट बघा तुम्ही. सकाळी मालक घरी आले, खिशात कडक 100च्या 5 नोटा होत्या. शर्ट खुंटीवर टांगलं, आंघोळीला गेले. आंघोळ करून बाहेर आले, शर्ट परिधान केलं, नोटा मोजल्यात. नोटा किती होत्या? पहिल्या 5 होत्या. आंघोळ करून आल्यानंतर नोटा 3च होत्या. किती होत्या? 3. मालकानं पटकन आवाज दिला, का ग बाहेर रे? पत्नी पटकन बाहेर आली. काय झालं मालक? म्हणले खिशात 500 रुपये होते, पण आता खिशात 300 रुपये. पप्प्यानं 200 रुपये घेतले की काय? पत्नीनं पटकन विचारलं, मालक तुम्ही पप्प्याचंच नाव का बरं घेतलं, माझं का बरं नाही? म्हणे तू राहिली असती तर हे 300 पण राहिले नसते. या घरातली मिळकत म्हणतात. ही कुठली मिळकत आहे? ही घरातली मिळकत आहे. तशी बाहेरची मिळकत. आम्ही आळंदीला असताना दादा, आमच्या गलीत एक वारकरी राहायचे, एक म्हातार बाबा राहायचे. ते दर 3 दिवसाला दाढी कटिंग करायचे, पण न्हाव्याकडे जायचे नाही, स्वतःही करायचे. पण दर 3 दिवसाला चकाकी एकदम दाढी कटिंग एकदम जोरात. त्यांना सहज विचारलं, म्हटलं का बाबा तुम्ही न्हाव्याकडे जा, प्रत्येकाकडून मिळकत. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे प्रत्येक अवस्थेत मिळकत, प्रत्येक परिस्थितीत मिळकत आणि प्रत्येकाकडून मिळकत पाहिजे. म्हणून मिळकत नकोय असा व्यक्ती अजून जन्माला आलेला नाही. मग जसं प्रत्येकाला मिळकत पाहिजे तसं आजच्या अभंगानुसार, चिंतनानुसार तिघांनाही मिळकत पाहिजे. तिघांना मिळकत म्हणजे तिघांची जोडी. पहिली देवाची जोडी म्हणजे देवाची मिळकत, दुसरी जीवाची जोडी म्हणजे जीवाची मिळकत, आणि तिसरी संतांची जोडी म्हणजे संतांची म्हणजे साधूची मिळकत. चला, पहिली देवाची जोडी. देवाला काय आवडतं? देवाला काय आवडतं? देवाची मिळकत काय? ऐका. देवाच्या दर्शनाला गेल्यानंतर तुमच्याकडे पैसा किती आहे आणि तुम्ही किती मान देवाला देतात, देवाला त्याच्याशी घेणं देणं नाही. देवाकडे गेल्यानंतर तुमच्या अंतःकरणात पैसा किती आहे, मान किती आहे, याच्यापेक्षा देव एक गोष्ट पाहतो. काय? अंतरीची घेतो गोडी, आहे जोडी भावाची, आहे जोडी भावाची, आहे जोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी, आहे जोडी भावाची, आहे जोडी भावाची, आहे जोडी भावाची. देव काय करतो? देव भाव पाहतो. अंतरीची घेतो जोडी, पाहे जोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा देनाचा देव सोयरा
जोडी भावाची, महाराज पुरावा तुका म्हणे आन विठोबाची. मी शपथ येऊन सांगतो, देवाला भावा व्यतिरिक्त दुसरं काही आवडत नाही. भाव म्हणजे कांद्याचा टमाट्याचा भाव नाही बरं, तो भाव वेगळा आणि हा भाव वेगळा. देवाला फक्त देव भावाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. देवाला फक्त भावावरतो. भावेन देवम कलया नरेंद्र, धनेन कांता कपटेन शत्रू. चला, देवाला भावावरतो. देवाची जोडी म्हणजे देवाला फक्त भाव पाहिजे. चला, जीवाची जोडी. आता तुम्ही इथे म्हणता असाल, महाराज केव्हापासून तुमचं 3 3 3 चाललंय, काय कारण आहे? कारण असे ना सध्या तिघांचं सरकार आहे. कितीचं आहे? तिघांचं. म्हणून 3ची जोडी बरी, म्हणून 3 3 लावून धरलंय. ऐका, पहिली देवाची जोडी, देवाची मिळकत झाली. दुसरी जीवाची जोडी. जीवाची मिळकत काय? जीवाची 3 प्रकारची मिळकत गाथ्यात आहे. पहिली मिळकत जीवाची संत निंदा, हीच खरी मिळकत आहे, पहिली मिळकत. दुसरी धन जोडी, धन मिळकत आहे. आणि विषय जोडी म्हणजे विषयाची मिळकत आहे, पहिली संत निंदा. संत निंदा शिवाय जीवाला दुसरं काहीच आवडत नाही. म्हणून बघा, कोण्याही तालुक्यामध्ये, कोण्याही जिल्ह्यामध्ये, कोण्याही गावामध्ये एखादा वारकरी असला प्युअर धुतल्या तांदळाचा, कधी त्याच्या आयुष्यात त्याला डाग नाही. पण तसा जरी असला तरी 2-4 निंदक त्याच्या आजूबाजूला बोला त्याच्या आजूबाजूला असतात. तुम्ही कुठल्याही संतांचं चरित्र घ्या, कुठल्याही महापुरुषाचं चरित्र घ्या, महाराज 2-4 निंदक तुम्हाला बाजूला सापडणार. विकास दादा, मी एकदा आमच्या वडिलांना विचारलं, बाबांना म्हटलं, बाबा आपण कुठल्याही संतांचं चरित्र जर त्या ठिकाणी बघितलं, कुठल्याही महापुरुषाचं चरित्र, संतांचं चरित्र बघितलं, तर प्रत्येकाच्या चरित्रामध्ये 2-4 निंदक नावाचे प्राणी आहेत. कारण काय? आमच्या बाबांनी दिलेलं उत्तर गोड आहे. संतांच्या पाठीमाग, महापुरुषाच्या, साधूच्या पाठीमाग निंदक नावाचा प्राणी का? आमच्या बाबांनी दिलं उत्तर. बाबा म्हणतात, पोरग लहान असलं की आई जसं त्याला नावदाऊ घालते आणि सुंदर असं टिकली पावडर करते, चांगले कपडे परिधान करते, आणि त्याला नजर लागू नये म्हणून काळं काजळ त्याच्या कानाच्या मागं लावते, तसं भक्ती ज्ञान वैराग्यानं सुंदर पोशाख धारण करून, भक्ती ज्ञान वैराग्याची सुंदर आंघोळ घालून आणि भक्ती ज्ञान वैराग्याचा सुंदर असा मेकअप करून भगवान परमात्मा संतांना या मृत्यू लोकात पाठवतात. पण अशा संतांना नजर लागू नये म्हणून निंदक नावाचा प्राणी मृत्यू लोकात त्यांच्यासोबत पाठवतात. विठ्ठल विठ्ठल आयावर्त माणसाला तुकोबाराय म्हणतात, दुर्जनाची जोडी सज्जनाचे खेतर तोडी, सज्जनाचे खेतर तोडी, सज्जनाचे खेतर तोडी. दुर्जनाची जोडी सज्जनाचे केसर तोडी, सज्जनाचे केसर तोडी, सज्जनाचे केसर तोडी. दुर्जनाची जोडी सज्जनाचे केसर तोडी, सज्जनाचे केसर तोडी, सज्जनाचे केसर तोडी. दुर्जनाची जोडी सज्जनाचे केसर तोडी, सज्जनाचे केसर तोडी, सज्जनाचे केसर तोडी. दुर्जनाची जोडी सज्जनाचे खेचर तोडी. त्याचं काम एकच, चांगल्या माणसाचं नाव घ्यायचं. तुम्ही बघा, आणि निंदा करणाऱ्याला काही पैसे लागत, तुम्ही फक्त गावात चालू करा, का हो आमके आमके व्यक्ती नानभाऊ, हा नानभाऊ काय बोलायचं त्यांच्या बाबतीत, लगेच सुरुवात झाली महाराज. पण असं करू नका. निंदा मत करना किसी की, सच्ची बात कबीर जी की. निंदा करू नका. निंदकाचे घर असावे शेजारी, पण आपण निंदक बनू नका. याची त्याची निंदा करण्यापेक्षा, आणि करायचीच असेल ना, मी मोकड्या मनाचा माणूस आहे आणि आताच्या काळातला माणूस आहे. ऐका, निंदा करायची ना खुशाल करा. ऐका, पहिले तर करूच नका. पण एखाद्याला हसते ना महाराज, काय हस, एखाद्याला सवय, एखाद्याला सवय असते, ते ऐकत नाही. करायची ना बिनधास्त करा, खूप करा. निंदा बिनधास्त करा, खूप करा, पाहिजे तेवढी करा. पण निंदा करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याची आपण निंदा करतोय तो आणि आपण एका पात्रतेचे आहोत का, पहिले याचा विचार करा आणि मग निंदा करा. विठ्ठल विठ्ठल. निंदा करू नये, पण माणसाची
माणसाची मिळकत म्हणजे निंदा करणं. चला दुसरी जोडी काय आहे माणसाची दुसरी जोडी, ते म्हणजे धनजोडी. प्रत्येकाला पैसा पाहिजे. काय पाहिजे? बोला ना काय पाहिजे? इथं पैसा नकोय असं एखादा आहे का हो? असेल तर मग त्यानं माझ्यासोबत चालावं, पंढरपुराला व्यवस्था करतो. आहे नाही? पैसा प्रत्येकाला पाहिजे. तुकोबा आहे म्हणतात धनवंताला आगी सर्व मान्यता आहे जगी. अहो आज माणूस बोलत नाही. कोण बोलतं? लोक म्हणतात दादा बोलू नका त्याला. का बरं? तो नाही बोलत आहे. कोण बोलतंय? त्याच्या खिशातला पैसा बोलतोय. कोण बोलतंय? खिशातला पैसा. असं आपलं गुराळे गावासारखं गाव होतं, मार छोटंसं गाव. त्या गावात सप्ताह चालू झालं. 4थ्या दिवसाचं कीर्तन, माझं कीर्तन रंगात आलं अक्षय बाबा. आणि समोर मंडपाच्या समोर एक व्यक्ती बरोबर बास टाकून, तुमच्याकडे बास म्हणतात ना, आमच्याकडे खाट म्हणतात, त्या खाटेवर झोपलेला होता. खाटेवर झोपलेला, कीर्तन रंगात आलं आणि तिकडनं आवाज दिला, बंद कर कीर्तन. एवढ्या समाजात मला रावलं नाही महाराज. तरुणपणाचं रक्त तुम्ही माझ्या धोत्रावर आणि माझ्या कपड्यावर जाऊ नका. माझं वय अजून काहीच नाही. बायोडाटा देतो तुम्हाला थोड्या वेळाने. ऐका मला राहवलं नाही. मी त्यांना म्हटलं का आवरण त्यांना. भजनी म्हणतले 2-4 लोक आले. बाबा ते आमच्या गावातलं मोठं खटलंय, त्यांच्या नादी काही लागू नका, आपण आवरलं पाहिजे. मी आवरून घेतलं महाराज. आणि 2-4 वर्षांनी त्या गावातला परत फोन आला, बाबा सप्ताह आहे, तारीख घ्या. म्हटलं अजिबात नाही बाबा. तुमच्या गावाला तारीख घेतली आणि कीर्तन रंगात आलं की ते पाटील माणूस उठतं आणि बनकर कीर्तन म्हणतं आपल्याला जमणार आहे. म्हणजे बाबा आता काळजी करू नका. म्हटलं का बरं? म्हणे आता परिस्थिती अशी. म्हणे कशी? एक होतं खटलं, सोन्यात चांदीनं नटलं, कोणी बोलाया गेलं तर माराया उठलं, पण जेव्हा का फुटलं बिन तेलाचं पिठलं. विठ्ठल परमार्थ नको आहे लोकांना, फक्त पैसा. आणि ज्याच्याकडे पैसा आहे ये पैसा बोलता आहे म्हणून लोक पैसा जोडतात. धनजोडी. आणि तिसरं महत्वाची विषय जोडी. लोकांना विषय आवडतो. 5 प्रकारचे विषय, शब्द रस रूप रस गंध. आपण शब्द स्पर्श रूप रस गंध या 5 विषयामध्ये प्रत्येक जीव अटकून आहे. ही मिळकत जीवाची आहे. मग जीवाची मिळकत संपली. आजच्या अभंगाला न्याय देताना मला सांगायचंय आता साधूची मिळकत काय? साधूची मिळकत सुद्धा 3 प्रकारची. किती प्रकारची? हो ऐकताय ना? 3 प्रकार. साधूची मिळकत 3 प्रकारची. पहिली मिळकत खरी मिळकत, दुसरी बरी मिळकत आणि तिसरी थोरी मिळकत. ती आजच्या अभंगात आहे. खरी मिळकत काय? खरी मिळकत साधूच्या आयुष्यामध्ये भगवत चिंतन घडोघडी, चिंतनाची जोडी, हेची लाभ घडोघडी किंवा हाची लाभ घडोघडी. चिंतन हे पहिली जोडी आहे. चला दुसरी जोडी बरी जोडी, संत समागम. प्रत्येकाच्या आयुष्यात संत समागम असावा. काय फायदा होतो? एकदा आळंदीला वारी भरल्यानंतर, आता आळंदीला वारी भरली की 2 फड असतात. एक वारकऱ्यांचा फड आणि दुसरा नारायणगावचा फड. कुठला फड? नारायणगावचा फड. दोघं कुठं? आळंदीत. फक्त पत्ता विचारू नका. पत्ता विचारू नका. दोघं फड. आणि त्या नारायणगाव फडातली एक तमासगीर 2 नट्यांना घेऊन त्या बाजारपेठेत फिरायला आल्या. आणि दोघांनाही काय कुंकू काही लागत असेल ते घ्यायला सुरुवात केली. आणि तेवढ्यात एक वारकरी तिकडनं आले. आणि वारकऱ्यानं त्या तमासगिराला ओळखलं. मामा रामकृष्ण हरी. तुम्ही म्हणणार वारकऱ्यानं तमासगिराला कसं ओळखलं? तो वारकरी डबल युनिटचा होता. तो इकडेही चालायचा आणि तिकडेही चालायचा. तेव्हाचा वारकरी सांगतो. आणि त्या वारकऱ्यानं जसं त्या तमासगिराला ओळखलं, रामकृष्ण हरी इकडं कुठे? म्हणे काय नाही बुवा, आता यात्रा चालली आहे, ते यात्रे करता आलो. यांना नटनटांना काही घ्यायचं होतं ते घेऊन देण्याकरता आलो. म्हणे दर्शन झालं का माऊलीचं? म्हणे नाही, दर्शन नाही झालं. म्हणे मग दर्शन नाही झालं, एक काम करा, माऊलीचं दर्शन नाही झालं चालेल, पण इथेच जवळ एका संस्थेमध्ये त्या ठिकाणी सद्गुरू जोग महाराज राहतात. तुम्ही जोग महाराजांचं दर्शन घ्या. जोग महाराजांचं दर्शन घेतलं म्हणजे माऊलीचं दर्शन घेतलं असं समजा. तपस्वी महात्मा आहे. मामाला पटलं. मामा पटकन त्या वारकऱ्यासोबत जोग महाराजांजवळ आलेत. वारकऱ्यानं दर्शन घेतलं आणि मामा पार वाकलेत. वारकऱ्यानं इशारा केला जोग महाराजांना. आणि इशारा केल्याबरोबर जोग महाराजांना कळालं. जसं पायावर मामा वाकलेत, वायावर वाकल्याबरोबर जोग महाराजांनी पाठीवर थाप टाकली. या साधू या असं म्हणले. आणि मामाच्या दोघही डोळ्याला त्या ठिकाणी पाणी आलं. बाबा अहो मी आयुष्यभर तमाशात काम केलेलं आहे. या 2 नट्या घेऊन फिरतोय आणि तुम्ही मला साधू म्हणलात. एक तमासगीर साधू होऊ शकतो का हो? जोग महाराजांचं उत्तर आहे. जोग महाराज म्हणतात का नाही?
माझ्या माऊली ज्ञानोबारायच्या दरबारात आलात ना तर तुम्ही साधू सुद्धा होऊ शकतात. का सांगू? कारण आमच्या संतांचा असा कारखाना आहे. आता आपल्या भागात कारखाना आहे का? कारखाना आहे. कुठला कारखाना आहे? ऊसाचा ना, साखरेचा कारखाना आहे ना, ऊसाचा कारखाना आहे. एक कारखान्याचे मालक माझ्याकडे आले होते. ते मला म्हणले, महाराज मला ओळखलं का? म्हटलं नाही, मी कारखान्याचा मालक आहे, साखर कारखाना आहे. विज्ञानाने एवढी प्रगती केली, इकडनं मशीनमध्ये ऊस घातला की तिकडनं साखर बाहेर पडते. म्हटलं वा, काय कारखाना आहे. इकडनं ऊस घातला की तिकडनं साखर. म्हटलं बरं, का रे बाबा, तुझ्या या कारखान्यामध्ये इकडनं जर एरंड घातला तर तिकडनं साखर येईल का? म्हणे अजिबात नाही. म्हटलं तुझा कारखाना काय कामाचा? याच्यापेक्षा श्रेष्ठ आमच्या संतांचा कारखाना आहे. अरे इकडनं दुर्जन घाला की तिकडनं सज्जन म्हणून बाहेर निघाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यातले एक महत्वाचे संत म्हणजे सद्गुरू जोग महाराज. जोग महाराज म्हणले, का साधू होणार नाही? त्या मामानं, त्या तमासगीर मामानं त्या दिवसापासून सर्व काही सोडलं. त्या मामाचं नाव मार्तंड मामा आहे. आणि सर्व काही सोडल्यानंतर जोग महाराजांच्या सेवेत राहिले, आळंदीत राहिले. एवढी सेवा केली की आजही आळंदीमध्ये तागायत माऊली ज्ञानोबारायांच्या दरबारामध्ये मार्तंड मामाची पुण्यतिथी साजरी होते. दरवर्षी ती वारकरी साजरी करतात. हे संत समागमाचं फळ आहे. विठ्ठल विठ्ठल. समागमाची जोडी ही बरी जोडी आहे. आणि थोरी जोडी काय? तुकोबाराय म्हणतात, देवा माझ्या आयुष्यात थोरी जोडी एकच. काय? अभंगाचं दुसरं चरण. पंढरीचे पंढरीचे वारकरी होता थोरी जोडी. हे तुकोबाराय म्हणतात, माझ्या आयुष्यात मला मिळकत पाहिजे. पण मिळकत काय? माझ्या आयुष्यातली सर्वात महत्वाची मिळकत देवा पंढरीचे वारकरी. मला पंढरीचा वारकरी कर. का? वारी करण्यात जो आनंद आहे, वारी करण्यात जो लाभ आहे तो बाकीच्या ठिकाणी नाही. आणि सांगू का, वारकऱ्यात जे सामर्थ्य आहे ते बाकीच्या ठिकाणी नाही. म्हणून देवा मला वारकरी बनव. एकाने मला विचारलं, सुशिक्षित बेरोजगार, वारी चालत असताना आम्ही जवळजवळ राजूरजवळ मुक्कामाला होतो. आणि राजूरजवळ पालखी थांबली, एक माझ्याजवळ आला आणि मला म्हणला, महाराज रामकृष्ण हरी. त्याला असं वाटलं धोतर घातलेलं मळकटलेलं आता खराब झालं. रस्त्याने चालताना पाणी पाऊस ऊन वारा त्याच्यामुळे बरेच कपडे खराब झाले. त्याने पाहिलं आणि ते आल्यानंतर मला, महाराज रामकृष्ण हरी. म्हटलं रामकृष्ण हरी. म्हणे शिक्षण झालंय का? म्हटलं हाव. म्हणे काय? म्हटलं 10वी 3 वेळा दिली आहे, आता प्रयत्न चालू आहे. त्याला असं वाटलं धोतरवाले काही शिकत नाही. त्या सुशिक्षित बेरोजगारांना असं विचारलं महाराज मला. म्हणजे महाराज तुम्ही महिनाभर पायी चालतात, माऊली ज्ञानोबरायांसोबत, जगद्गुरु तुकोबरायांसोबत, निवृत्तीनाथांसोबत महिनाभर पायी चालतात. मला सांगा, माऊली ज्ञानोबराय, जगद्गुरु तुकोबराय, निवृत्तीनाथांसोबत महिनाभर चालल्यानंतर तुम्हाला काय मिळतं म्हणून तुम्ही महिनाभर वारी चालतात? एवढा प्रश्न आहे.
काय मिळतं? माऊली ज्ञानोबरायांसोबत, तुकोबरायांसोबत, निवृत्तीनाथांसोबत महिनाभर चालल्यानंतर काय मिळतं? त्याला म्हटलं ऐक, माऊली ज्ञानोबराय, तुकोबराय, निवृत्तीनाथ, आदिशक्ती मुक्ताई सोबत महिनाभर चालल्यानंतर काहीच मिळत नाही, पण आयुष्यात काहीच कमी पडत नाही. म्हणून माणसानं वारी केली पाहिजे, म्हणून वारी केलं. आणि वारकऱ्याचा आनंद वारी कोण करतं? आपण वारी करतो यात विशेष नाही. महाराज महिपती महाराज होऊन गेले, ज्यांनी जगद्गुरु तुकोबरायांचं त्या ठिकाणी चरित्र लिहिलं. महिपती महाराजांच्या दरबारातला कुत्रा वारी करत होता. कोण? कुत्रा. कीर्तन चालू झालं की कुठून उडी मारून ते पुढे येऊन बसायचं. कोण? बोर होतंय का तुम्हाला? कोण कोण कोण? कुत्रा. जागर चालू झाला की ते पुढे येऊन बसायचं, वारी करायचा. महाराज कुत्र्यानं 12 वाऱ्या केल्यात. किती? पांडू नावाचा कुत्रा. कुत्रा वारी करत होता. कुत्रा. तुम्ही दाबून जेवा आणि आषाढीला घरी भजन करा, नाही वारी करा. कुत्रा वारी करत होता. नाथबाबांच्या दरबारातला रेडा वारकरी करत होता. कोण? रेडा वारी करायचा. नाथबाबांची पालखी निघाली, रेडा सोबत निघाला. ऐका, रेडा म्हणजे कोण हो? आता हे सांगावं लागेल का तुम्हाला? ऐका, रेडा वारी नाथबाबांसोबत रेडा निघाला. निघाल्यानंतर दर मुक्काम करत पंढरपूरला. वारकरी जेवायला बसलेत की त्यांनी जेवायला बसावं वारकरींच्या पंक्तीत. मग लोकांनी त्याला वैरण आणून घालावं. कीर्तन राहिलं का पुढे येऊन बसावं. जागर राहिलं का पुढे येऊन बसावं. कोणी कोणी कोणी? रेड्यानी पुढे येऊन बसावं. कोणी? रेड्यानी. आणि वारी पंढरपूरला पोहोचले, दर्शन झालं, प्रदक्षिणा घेतली, चंद्रभागी स्नान झालं, परतीला परत आले. परतीला जसं आलं, गोदावरी स्नान केलं, मधल्या नात्रांचं दर्शन घेतलं, बाहेरच्या नात्रांचं दर्शन घेतलं आणि त्या दारावरच त्या ठिकाणी प्राण सोडला महाराज. कोणी? रेड्यानी. आजही गोदावरीच्या वाळवंटामध्ये रेड्याची समाधी आहे. पंढरपुराला कुत्र्याची समाधी. मला सांगा, जर प्राणी त्या ठिकाणी वारी करत असतील तर माणसानं वारी करायला पाहिजे की नाही? करायलाच पाहिजे. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू मामासाहेब दांडेकर म्हणायचे, माणसानं वारी केल्याशिवाय मरू. बोला बोला. माणसानं वारी केल्याशिवाय मरू नये. आणि वारी न करता जरी एखाद मेला तर माणूस मेला असं म्हणू नये. विठ्ठल विठ्ठल. आमच्या आयुष्यात जर मला काही द्यायचं असेल तर पंढरीचे वारकरी होता थोरी जोडी. हे संपला माझा विषय. जास्त वेळ तुमचा घेत नाही. 12:30 वाजलेत. भुका लागल्यात ना? तुम्हाला नाही लागली पण मला लागली आहे. ऐका ऐका. पंढरीचे वारकरी होता थोरी जोडी हे वारी करा. मग आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न तेवढं येतो आणि पुढं चालतो. मला माहिती आहे तुम्ही कुठल्या अपेक्षेने बसलेले आहात. बाकीच्यांचे चेहरे सांगतायत. तिकडेही मला थोडं यावं लागेल, कारण दुकान टाकलं तर सर्वच माल ठेवावा लागतो, नाही का? ऐका, हे आमच्या श्रेष्ठ वारकरी संप्रदायातल्या अधुरी मंडळींकरता चाललेलं तुमच्याकडे येतो 5-10 मिनिटात. ऐका, महत्त्वाचा प्रश्न असा आहे, तुकोबरा एवढे हुशार, पण तुकोबरांना असं म्हणता येत नव्हतं का वॉशिंग्टनचे वारकरी? कुठले वारकरी? अमेरिकेचे वारकरी, वॉशिंग्टनचे वारकरी, लंडनचे वारकरी म्हणतात. आता लंडनवर नाही वारी आली महाराज. आपण भाग्यवान आहे, आपला संप्रदाय लय मोठा आहे. म्हणता येत नव्हतं का? मग वॉशिंग्टनचे वारकरी न म्हणता तुकोबरा आहे पंढरीचेच वारकरी का म्हणतात? त्याचं कारण आहे, पंढरीच्या वारीची मिळकत आहे ते वॉशिंग्टनच्या वारीत नाही. मग काय काय मिळकत आहे थोडक्यात सांगतो आणि आवरतो. ऐका, पंढरीला गेलात की गेल्या बरोबर जाता का तुम्ही? पंढरपूरला जातात ना? पंढरपुराला गेलात की पहिले देवाला आलिंगन द्या. कोणाला? पांडुरंगाला. कडकडून मिठी मारा. पूर्वीचे संत मंडळी कडकडून मिठी मारायची. देवाला जर आलिंगन दिलं, निडोबाराय म्हणतात, निडा म्हणे आलिंगन देता समाधान जीव शिवा. या जीवाला समाधान प्राप्त झाल्याशिवाय आलिंगन घडे आणि मोक्ष सायुज्यता जोडे. एक म्हणे महाराज आलिंगन शक्य नाही. का बरं? तिथं गेले की ते 2 जय विजय उभे राहतात. ते म्हणतात चला पुढे, चला पुढे, चला पुढे. आलिंगन शक्य नाही. आलिंगन शक्य नाही. मग एक काम कर, पूजा कर. काय कर? देवाची पूजा. आता देवाची पूजा एक प्रकारची नाही, ओटी पूजा, नित्य पूजा आणि पाद्य पूजा. त्याचाही खर्च आहे 35,000, 25,000 आणि 3,500. आता एवढं महाग परवडायचं नाही. आपण गरीब लोक नाही का? कांद्याला भाव नाही, टमाट्याला भाव नाही, पाऊस जोरात चाला. महाराज पूजा परवडायची नाही, पण पूजा जरी केली तरी पूजू जाता विठोबासी. ते वैकुंठवासी होते. वैकुंठ धाम मध्ये त्यांना जागा भेटते. पूजा केली पाहिजे. महाराज पूजा शक्य नाही. चला अजून सोपं सांगतो. एक काम करा, पददर्शन घ्या. काय घ्या? पायाची सेवा. पायाची सेवा करा. महाराज पायाची सेवा केल्यानंतर काय मिळेल? आता कोठे धावे मन तुमचे तुझ चरण देखलिया, तुझे चरण देखलिया, किंवा देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन. महाराज
देवाचं पददर्शन घेण्याकरता 24 तास 48 तास रांगेत उभं राहावं लागतं. एवढा टाइम आमच्याकडे नाही. एवढं वेळ जर आम्ही तिकडे उभं राहिलो तर पप्याची आई मिस कॉल देऊन परेशान करायची. मग काय करायचं? मग एक काम कर, वारीत तिथे पददर्शन करू नको, मुखदर्शन घे. मुखदर्शनला 3 तास लागतात. किती? मुखदर्शन घेतल्यानंतर काय फायदा? काय महिमा वर्णू आता सांगणे किती, बोलणे किती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता, एका तरुषणे मुक्ती आणि देतो रखुमाईचा पती. महाराज तिथं बी 3 तास लागतील. एवढा वेळ आमच्याकडे नाही. 12:30 वाजले, पाऊण वाजले, आम्ही आता घड्याळ बघायला लागलो. 3 तास कसे थांबायचो? बरं ते नको करू. मग एक काम कर, आलिंगन नाही होत, पूजा नाही होत, पाद्य पूजा नाही होत, मुखदर्शन नाही होत, मंदिराच्या बाहेर आहे. अजून सोपं करतो. काय कर, मंदिराच्या बाहेर आला की चोखोबारायची समाधी आहे. चोखोबारायच्या समाधीपासून उजवी प्रदक्षिणा घे. कुठली प्रदक्षिणा? त्याला उजवी घेणं. उजवी म्हणजे आपल्या उजव्या हाताला राऊड आलं पाहिजे. काय होईल? उजवे घेता राऊडासी, जळती पातकाच्या राशी. महाराज एवढंही शक्य नाही. गर्दी एवढी आहे, तिथं चालायला जागा नाही. उजवी कशी घ्यायची? बरं एक काम कर, अजून सोपं करतो. अर्धी प्रदक्षिणा कर. फक्त मंदिराच्या पाठीमागं जायचं आणि त्या मंदिराची म्हणजे त्या राऊडाची पाठ बघायची. काय होईल? पाहता राऊडाची पाठ, तिळते घडती 360. बापरे, राऊडाची पाठ पाहिली तर 360 तीर्थक्षेत्राचं पुण्य हो. पण सध्या परिस्थिती अशी महाराज, तुम्ही त्या पाठीमागे गेलेत की ते कुंकूवाले आणि ते हळदवाले त्यांचीच दुकानं महाराज. ते कुंकू विकतात अक्षय महाराज, पण स्वतः कुंकू लावत नाही. काय करावं आता भलतंच सांग नाही. आणि मोठे मोठे फ्लॅक्स लावलेले महाराज, पाठ दिसत नाही. मग पाठ दिसत नाही, मग अजून सोपं करतो. एक काम कर, मंदिराचा कळस बघ. कारण भगवान परमात्मा वारीच्या वेळेला कळसावर आणि ध्वजावर बसलेले असतात. म्हणून कळसाचं दर्शन म्हणजे देवाचं दर्शन. महाराज कळसाचं दर्शन घेतलं, फायदा काय? तुका म्हणे मोक्ष देखील हा नाश हे तुमच्या पाठातलं प्रमाण. अजून एक प्रमाण, एका जनार्दनी शरण कळस देखता मुक्त झाला. हा, कळसाचं दर्शन घेतलं, मुक्ती प्राप्त होते. महाराज मोठमोठ्या बिल्डिंग आहे, कळस दिसत नाही. काय करावं? माता पंढरपुरातल्या लोकांनी, त्या सदस्य लोकांनी मोठी ध्वजा लावलेली, मोठी पताका लावलेली. पताका पाहता राऊडाची ध्वजा, तया मुक्ती झाली सहज मुक्ती प्राप्त होईल. पण महाराज बिल्डिंगामुळे ध्वजा दिसना. बरं जाऊ दे, एक काम करा, आता पंढरपुराला एक प्रदक्षिणा कर. कुठे? अरे एवढी गर्दी महाराज पंढरपूरला. आषाढी एकादशीला जाऊन बघा मिलिंद बाबा, एवढी गर्दी, एवढी मरणाची गर्दी. कुठं? एवढी गर्दी, पाय ठेवायला जागा नाही. आषाढी एकादशीला लाखोनं वारकरी महाराज, पाय ठेवायला जागा नाही. आमचे दादा म्हणायचे, पंढरपुराला जर आषाढी एकादशी दिवशी या जागेवरनं जर त्या जागेवर तुम्हाला जायचं असेल तर काहीच काम करू नका, प्रदक्षिणा रोडला येऊन उभे राहा. तिथं येऊन राहिले का काय ना हालिंग ना डोलिंग, फक्त ढकलीन, चालला तो पुढे. एवढी गर्दी, मरणाची गर्दी. म्हणून मरून जावं, पण आषाढी एकादशी दिवशी माणसानं पंढरपूरला जाऊ नाही, गेल्याशिवाय राहू नये. ऐका, पंढरपुराला गेलं पाहिजे. एक प्रदक्षिणा मारा. काय होईल? कथा श्रवणे प्रदक्षिणा नाही त्या गणना सुकृता, त्या सुकृताचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. प्रदक्षिणा करा. महाराज तेवढंही माझ्याने शक्य होत नाही शक्य होत. मग एक काम कर, त्या पंढरपुरात एक मुक्काम कर. काय कर? एक मुक्काम कर. लोक काय करतात माहिती का महाराज? लोक वाखरीपर्यंत जातात. कुठपर्यंत? आणि वाखरीवरनं परत येतात. पंढरीचा वारकरी वारी चुकवून ये घरी. कुठून? वाखरीवरनं. एक तरी मुक्काम पंढरपुरात कर. महाराज फायदा काय होईल? धन्य ते भाग्याचे वास करती पंढरीचे, तया जन्म नाही पुन्हा मने एका जनार्दना. काय केलं पाहिजे? एक मुक्काम. महाराज शक्य नाही, तेवढा वेळ नाही. इकडं पप्याची आई मुक्कामी राहू द्यायची नाही. मग काय करायचं? एक काम करायचं. आपलं कोणतं गाव आहे? गाव कोणतं आहे आपलं? गुराळ. इथून चांदवड जायचं. चांदवडच जरा चांदवडला गेल्यानंतर एसटीत बसायचं. पंढरपूरचं तिकीट काढायचं. दर कोस दर मुक्काम करत गाडी पंढरपुराला पोहोचणार. कंडक्टर आवाज देणार, चला पंढरपूर आलाय, वारकरी चला खाली उतरा. असं म्हणलं की सर्वांना उतरू द्यायचं. मग तू थांब.
सर्व उतरले का सर्वात शेवटी तू यायचं. आता त्या एस टीला 3 पायऱ्या आहेत, बरोबर आहे ना? किती? 3. पहिली उतरायची, दुसरी उतरायची आणि तिसऱ्या पायरीवर आला की एक पाय पायरीवर ठेवायचा आणि एक पाय पंढरपुरात ठेवायचा. इकडे 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 बघा, कुठं कुठं? पंढरपुरात. एकच पाय ठेव, दुसरा ठेवू नको. ध्यान ठेव, एकच पाय ठेव, दुसरा नको. काय होईल महाराज? एक पाय जरी ठेवला, नामदेव महाराज म्हणतात, वाराणसी चाली जे मासा, गोदावरी एक दिवसा, पंढरी पाऊल परियेसा, ऐसा ठसा नामाचा. अरे वाराणसीची महिन्याभराची वारी, तो गोदावरीची एका दिवसाची वारी, पंढरपुरात एक पाऊल ठेवलं तर एवढं पुण्य प्राप्त होतं, म्हणून पंढरपूरला गेलं पाहिजे महाराज. पण एवढी गर्दी, पंढरपुरात पाय ठेवायला जागा नाही. आताच तुम्ही म्हणले, मग एक काम कर, पंढरपुरात जाऊ नको, आता विठ्ठल सहकारी कारखान्याजवळ जा. विठ्ठल सहकारी कारखाना लांब आहे, तिथून पंढरपूर बघ. काय होईल? तिथून जरी पंढरपूर बघितलं तरी काय होईल? अवघेची पापे गेली दिगंतरी, वैकुंठ पंढरी देखलिया. देखलिया म्हणजे पापा निघून जातील. लांबून पंढरपूर. महाराज अहो, एवढ्या बस, एवढ्या गाड्या, त्या पंप मध्ये पंढरपूर सुद्धा दिसत नाही. मग आता एक काम कर, काय कर? पंचक्रोशीत राहा. पंचक्रोशीत राहिल्याने काय होईल? पाप पंचक्रोशी मध्ये कधी ना येऊ शकेची कधी, ऐसी ही विधी निषेधाची. पंचक्रोशीत राहा. महाराज पंचक्रोशीत बी शक्य नाही बरं आम्हाला. आमचे पावसाचे दिवस आले, पेरण्या चालू झाल्या, पंचक्रोशीत राहणं शक्य नाही. मग आता तू एक काम कर, एवढं तुझ्याने होत नाही ना, कमीत कमी निवृत्तीनाथांचं प्रस्थान, माऊली ज्ञानोबरायांचं प्रस्थान आलं की त्या प्रस्थानला जा. नाही कमीत कमी 2-4 मुक्काम चाल. 2-4 मुक्काम काय होईल? 2-4 मुक्काम जरी तुम्ही चाललेत, तुका म्हणे चाला याची वाटे, भरवसेने भेटे पांडुरंग. तुका म्हणे तुम्ही चाला याची वाटे, भरवसेने भेटेल पांडुरंग. 2-4 मुक्काम चालणं होत नाही, मग कमीत कमी प्रस्थानला जाता का तुम्ही? हो बोला ना, जाता का? आजपासून नियम बांधायचा. पुढच्या वर्षी आपण नाशिक जिल्ह्यात राहतो, पुढच्या वर्षी कमीत कमी आपण निवृत्तीनाथाच्या प्रस्थानाला गेलं. बोला गेलं. जो जाणार नाही, शपथ आहे त्याच्या शेतात काहीच उगणार नाही महाराज. म्हणून कमीत कमी प्रस्थानला जा. प्रस्थानला गेलात तरी फायदा. प्रस्थानला बोडवण करणं म्हणतात त्याला. बोडवण करायला जरी तुम्ही गेलेत तरी नमो तीर्थपंते चालती तयासी, कोणत्याही बोडवण तयासी नमन, असं प्रमाण आहे. मला एवढं आठवत नाही, वयानुसार होतं. आणि म्हणून प्रस्थानला गेलं पाहिजे. प्रस्थानला जाता जाता वाटे लावायला जा. वाटे लावायला कमीत कमी 2 पाऊल आपण त्यांच्यासोबत चाललं पाहिजे. काय होईल? पंढरीच्या लागा वाटे, सका भेटेल विठ्ठल, भगवान पांडुरंग परम भेटेल. पंढरीच्या वाटेला लागलं पाहिजे. एक म्हणे महाराज आम्हाला वाट लावायला सांगा, पण वाटे लावायला सांगू नका. 1 दिंड्याची 2 दिंड्या करणारे आम्ही, 1 सप्त्याचे 2 सप्ते करणारे आम्ही फक्त वाट लावू शकतो, पण वाटेला लावू शकत नाही. मग एक काम कर, तू आता एक काम कर, अजून सोपं सांगतो. पंढरी महिमा अजून सोपं. काय कर? एक काम कर, आता फक्त काही तप सांगितलं, आता वाचिक तप आहे का? आता मुखानं फक्त असं म्हण, पंढरी जाईल. कुठे जाईल? तुम्ही गेला नाहीत ना? मग आता फक्त घरी राहून काय म्हणायचं? पंढरपूरला जाईल. कोणी म्हणलं कधी? अष्टमीला. अष्टमी आली की 9मीला, 10मीला, एकादशी आली का जाईन म्हणायचं. पण जायचं महाराज खोटं बोलायचं. हो खोटं बोलायचं, जायचं नाही, अजिबात जायचं नाही, पण पंढरीला जाईन असं म्हणायचं. असं म्हटल्यानंतर सुद्धा मुक्ती सायुज्यता सामोरे हे, म्हणजे समरून सायुज्यता मुक्ती तुम्हाला प्राप्त. सहजची यात्रा जाय म्हणता, मुक्ती सायुज्यता सामोरे हे. बरं महाराज आता तेवढंही नाही राहिलं, महागाई वाढली, 2 शब्द जमायचे नाही, मग 1 शब्द काढ. आता फक्त पंढरी म्हण. काय म्हणा पंढरी, म्हणा ना पंढरी. काही एवढे हुशार आहे ते माझ्याकडे बघताय, टक्कमक्क बघतोय चांगला, आणि कोणीतरी पप्पानं गणपती आणला. अरे पंढरी म्हण पंढरी. काल मी कीर्तन असंच म्हणतो, मन पंढरी. सर्व म्हणायला लागले, पण समोर बसलेले आजी म्हण ना, उलट डोक्यावर पदर घेऊन असायची. ते म्हटलं आजी तू का बरं म्हणत नाही? हा या माय म्हणे, त्यांचं नाव मी कसं काय? अहो तू या पंढरी कुठं, तो पंढरी कुठं, फरक आहे की ना? आहे काय? हा पंढरी नाही, त्या पंढरीची गोष्ट चालली. बरं महाराज काय होईल? पंढरी म्हणता पापाची बोहरी, म्हणून पंढरपूर म्हणलं पाहिजे. बरं महाराज
आता एवढंही आमच्याकडनं शक्य नाही. मग एक काम करा, आता डोळे बंद करा. 2 मिनिटं संपला विषय. आजचं कीर्तन तुमच्या प्रत्येकाच्या लक्षात राहील. ऐका, कीर्तनातून मायबाप सांगितलेच पाहिजे, नाही सांगितले पाहिजे असं नाही, पण असं काही सांगून जा की ते कीर्तन आयुष्यभर तुमच्या स्मरणात राहिलं पाहिजे. आज दादांना माझ्याकडनं ही पूर्ण श्रद्धांजली की दादांच्या कीर्तनातून एवढं तरी लक्षात राहील की महाराजनी कमीत कमी अर्धा तास पंढरपूर लावून ठरलं भाऊ. तुम्ही पंढरपूर बोललात तरी तुमच्या जीवनाचं सार्थक आहे. ही दादांना दिलेली सर्वात महत्वाची तिलांजली आहे. म्हणून आता एक काम करा, पंढरपूर नाही जाता येत ना, मग आता मनाने पंढरपूर जायचं. डोळे बंद करा, पटकन डोळे बंद करा. शेजारची शपथ आहे तुम्हाला, तर डोळे उघडले तर हा डोळे बघ, माझे डोळे उघडे आहेत, मी तुम्हाला बघतो, डोळे बंद करा. केले का? चला पंढरपुराला. पोहोचलेत का? पोहोचले? बर, घ्या चंद्रभागे स्नान. केलं का? बरं, पुंडलिकरायाचं दर्शन घ्या. आईला, वडिलांना, भावाला, आपल्या पितरांना पाणी तर्पण करा. केलं का? चला तिथून परत वरती या. दोंडोपंत दादाचा त्या ठिकाणी मठ आहे, दोंडोपंत दादाचं दर्शन घ्या. घेतलं का? पुढच्या चौकात या, तुकाराम महाराजांचं दर्शन घ्या. घेतलं का? आमच्या जोग महाराजांची संस्था आहे, दर्शन घ्या. घेतलं का? चला पुढे या. पुढच्या चौकात आल्यानंतर गोपाळ कृष्ण मंदिर आहे, दर्शन घेतलं का? हो म्हणा. हो, बरं, तिथून मंदिराचा कळस दिसतो. घेतलं का दर्शन? बरं, चला पुढे. निवृत्तीनाथांची पालखी थांबते, निवृत्तीनाथांचं दर्शन घ्या. घेतलं का? माऊलीचा चौक आला, माऊलीचं दर्शन घ्या. घेतलं का? नाथबाबाचं दर्शन घ्या. चला पुढे. पुढे मारुतीचं, तांबडे मारुतीचं दर्शन घ्या. घेतलं का? तिथून खाली उतरा, चंद्रभागेत पुन्हा त्या ठिकाणी हातपाय धुवा, पुन्हा पुंडलिकरायाचं दर्शन घ्या. ही झाली प्रदक्षिणा, ही झाली पूर्ण प्रदक्षिणा. आता एवढी प्रदक्षिणा जरी केली, आता डोळे उघडा. हा 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 हा, एवढी प्रदक्षिणा जरी केली, ऐसे पंढरी मनी जे ध्याती, ते तिही लोकी गती. पुढे, ते तिही लोकी गती, अनेक तीर्था जाती, तीर्थे वंदती त्यासी नमन. म्हणजे मनानं जरी पंढरीचं ध्यान केलं, तुम्ही जर दुसऱ्या तीर्थक्षेत्राला गेलेत, तुम्ही शिर्डीला गेलेत, तर साईबाबा तुमचं पाया पडत. तुम्ही जर शेगावला गेलेत, तर गजानन बाबा तुमच्या पाया पडेल. काय? फक्त मनानं पंढरीचं ध्यान केलं तरी 18 मिळकत आहे. किती किती? बोला बोला किती? हे बा, आलिंगन, पूजा, पददर्शन, मुखदर्शन, प्रदक्षिणा, अर्धी प्रदक्षिणा, कळस, ध्वजा, त्याच्यानंतर मोठी प्रदक्षिणा, एक मुक्काम, एक पाऊल, सरकारी कारखान्यापासून पाहणं, पंचक्रोशीत राहणं, पुढे पुढे पुढे. पंचक्रोशीचं पुढे काय? पंचक्रोशीत नंतर 2-4 मुक्काम, प्रस्थानला जाणं, वाटे लावायला जाणं. वाटे लावायला नाही आलं तर मग काय करायचं? मनानं ध्यान करायचं. किती झाले? 12, 13, 14, 15, 16, 17 झाले. आता 18वं सांगतो, ऐका, इकडे लक्ष द्या. आता काय करायचं? आपल्या इथं चांदवड जवळ मोठा डोंगर आहे ना? कुठला डोंगर आहे तो? आपल्या आईल्या मातेचं मंदिर आहे. कुठला? बरोबर ना, चंद्रेश्वर डोंगर. त्या डोंगरावर जायचं. ऐका, त्या डोंगरावर गेलेत की खाली बघायचं आणि जोरात उडी मारायची. तो महाराज आम्ही मरणार ना. मग एवढं नाही जमणार तर तू मरणार, हा तुझा अधिकार आहे, बाकी काहीच नाही. म्हणून माणसानं पंढरीची वारी केली पाहिजे. पंढरीची वारी हीच माझ्या आयुष्याची खरी थोरी आहे. तुकोबाराय म्हणतात, हाच माझा अनुभव आहे, हे तो आले अनुभवा. पहावे जीवावरूनी. तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा वारी करा. वारी केल्यानं आयुष्यात कुठल्याही गोष्टीची कमी पडत नाही. म्हणून माणसानं वारी करावी. सांगू, वारकरी संप्रदायाची उपासना करणारा आणि वारकरी संप्रदायाची उपासना करत असताना आपल्यासोबत पंढरीला येणारा मित्र भेटण्याकरता प्रारब्ध सुद्धा तेवढं बळकट लागतं दादा. म्हणून वारी करा. वारी केल्याने फायदा काय होईल? नाम राम म्हणता वाट चाली आणि यज्ञ पावला पावली. मग कोणाची वारी करावी? हात वरती करा. विठोबा रखुमाई, जगाच्या पाठीवर वारकऱ्यांनंतर जर कोणी सर्वात मोठा त्याग केला असेल तर तो बाप आहे. कोण आहे? बोला ना, कोण आहे? बाप. एकाने मला विचारलं, महाराज आज होणारी ही सेवा आहे, ऐका, लोकांना 4 दिवस लक्षात राहत नाही हो, 4 दिवस स्मरणात राहत नाही, पण आज 1 वर्ष आमचं गेलं. आज बरीच लोक येतील माझ्या दादाला, माझ्या ताईला येऊन सांगतील, दादा ताई
1 वर्ष कुठं गेलं समजलं नाही. बरं हे 1 वर्ष कसं गेलं हे त्यांना विचारा ज्यांचा बाप निघून गेलेला आहे. माणसाच्या आयुष्यातलं सर्व जावं महाराज, पण मायबाप जाऊ नये. ऐका, आमच्या आयुष्यात मायबाप म्हणजे मिठासारखे आहेत. जोपर्यंत मायबाप आहे तोपर्यंत कळत नाही, पण गेल्यावर मात्र एक पाऊल सुद्धा पुढं सरकत नाही. मीठ जोपर्यंत जेवणात आहे ना तोपर्यंत कळत नाही, पण एखाद दिवस जेवणात मीठ नसू द्या, एक घास घशाच्या खाली उतरत नाही. तसं जोपर्यंत मायबाप आहे तोपर्यंत कळत नाही, गेल्यावर मात्र एक दिवस सुद्धा पुढं सरकत नाही. त्याला बाप म्हणतात. आईचे तर आमच्यावर उपकार आहेतच, पण बापाचे काकण भरका होईना आईपेक्षा आमच्यावर जास्त उपकार आहेत. फक्त बाप बघताना आम्ही थोडासा रागीट बघितला, बघताना आम्ही थोडासा उघरट बघितला, पण बाप रागीट नाही, बाप उघरट नाही. बाप किती संकट आले तरी बापाच्या डोळ्यातून पाणी येत नाही. कारण सांगतो, लोकांना वाटतं बाप निष्ठुर आहे, बाप निष्ठुर नाही. दादा, या बापाला रडण्याची आणि या बापाला डोळ्यातून पाणी काढण्याची जबाबदारी या परिवारानं कधी दिली नाही. या बापानं सर्व केलं. बापाच्या आयुष्यातली आई गेली तरी बापाला रडता येत नाही, कारण बापाला आपल्या भावंडांचं सात्वन करायचंय. बापाच्या आयुष्यातली पत्नी गेली तरी बापाला रडता येत नाही, कारण बापाला आपल्या लेकरांचं सात्वन करायचंय. बापांच्या आयुष्यातला एकुलता एक पोरगा देशासाठी शहीद झाला तरी बापाला रडता येत नाही, कारण बापाला आपल्या पत्नीचं सात्वन करायचंय. मग हा बाप रडतो तरी कधीतरी उठा आणि रात्री 2 वाजता जाऊन बाप ज्या खोलीत झोपतो त्या खोलीत जाऊन ती उशी चाच पडून बघा, तुम्हाला ओली चिंब लागल्याशिवाय राहणार नाही. आयुष्यभर जो बाप कधी रडला नाही, पण एकुलता एक पोरगा जर देशासाठी गेला तर सर्वांना सावरत रात्रीच्या 2 वाजता बापानं उठावं, लेकराच्या फोटोकडे बघावं, लेकराच्या फोटोकडे बघून मग ढाय मुकून रडावं. दादा, एकदा माझ्या करता ये रे, एकदा माझ्या करता. बापानं लेकराकडे बघावं मग रडावं. कुठे गेला माझा बाळा, मी रडते दाई दाई, येणार दादा मला झोप येत नाही. अरे दादा, माझ्या करता एकदा ये, पण पुन्हा येत नाही. बाप तोय महाराज. बाप कोण आहे? बाप गेल्यावर, ज्याचा बाप गेला ना त्याला विचारा बाप काय, आणि ज्याची आई गेली ना त्याला विचारा आई काय. ऐका, डोंगराळ गेलेला सूर्य पुन्हा कधीतरी उगवणार आहे, पण बाप नावाचा सूर्य एकदा आयुष्यातून गेला की पुन्हा त्याचा उदय नाही. दादा, त्याला बाप म्हणतात. बाप कोण आहे? बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपत खुशाल, बाप स्वाभिमान बाणा, बाप कनकर कना, त्याच्या डोळ्यामध्ये सुद्धा लाजाडूची संवेदना. तो कोण आहे? तो बाप आहे. अरे पतंगा जरासा थांबशील का, देवा गरी बाबा माझे निरोप त्यांना देशील का. अरे माझ्या बाबांना एवढा निरोप दे. बाबा, तुम्ही निघून गेले नंतर आज घरातला आधार स्तंभ निघून गेला. आज बोलणारं कोणी नाही, टोकणारं कोण नाही. आज कोणाचा आधार राहिला नाही. लोक येतात, म्हणतात, बसतात, बोलतात, म्हणतात बाड्या रडू नको, तुझ्या बापा सारखा आहे. बाप नाही. बापाची सर देवाच्या बापाला आली नाही महाराज, तो बाप आहे. म्हणून कधीतरी आम्ही सुद्धा बाप कडून घेणं गरजेचं आहे. सकळ तीर्थाची धुरे जी एका माता पितरे, तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे, माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. काय केलं पुंडलिकानं? कुठंच गेला नाही पुंडलिक, फक्त माय बापाची सेवा केली. सांगू,
आळंदीतला पंढरपुरातला आषाढी एकादशीचा उत्सव म्हणजे आज भवर परिवाराकरता आळंदीतला पंढरपुरातला एकादशीचा उत्सव हा भवर परिवाराकरता आजचा बापाचा केलेला उत्सव म्हणजे आषाढीचा उत्सव, एवढं लक्षात ठेवा. म्हणून बाप आपण करून घ्यायला पाहिजे. आणि बाप कळाला नाही की मग गेल्यावर मात्र त्या बापाची आठवण येते. गये हुए आते नाही उनकी याद सताती. म्हणून जोपर्यंत जिवंत आहेत ना तोपर्यंत त्या मायबापाला जपा. भगवान पांडुरंगांच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे, देवा ज्या या माझ्या भवर परिवाराने बापाच्या उपकारातून कृतज्ञता व्यक्त करण्याकरता उतराई होण्याकरता एवढा मोठा उत्सव केला ना, या सर्व लेकरांचं या सर्व परिवाराचं एवढं मोठं नाव कर, एवढी कीर्ती कर की बापाचं श्राद्ध फक्त 1 वर्ष नाही तर तागायत असेपर्यंत बापाचं श्राद्ध तुम्ही दरवर्षी घातलं पाहिजे. एवढी शक्ती आणि एवढं सामर्थ्य या परिवाराला दे. एवढंच सांगून या ठिकाणी थांबतो. भगवान परमात्मा आपल्या बापाला पांडुरंग परमात्मा बापाला स्वतःच्या चरणी त्या ठिकाणी जागा देव. अनाथ ज्ञान कोणी नाही त्याला, पाया पे विठ्ठला ठेवी मज. तेव्हा त्या माझ्या बापाला तुमच्या पायाजवळ जागा द्या, एवढं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली सुके घेऊ जन्मांतरे कबरे अलोके पंढरीचे वार करे. होता थोरी जोडी यथामती येत अवकाश. माऊली ज्ञानोबारांनी ज्याप्रमाणे बुद्धी दिली त्याप्रमाणे अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. ओघामध्ये जवळजवळ 1 तास जास्त झाला नाही का. काय करावं, 12ला कीर्तन सुरुवात झाली आणि 12ला सुरुवात झाल्यामुळे कमीत कमी एवढ्या लांबून आल्यानंतर तुम्हाला आवडतं की नाही आवडतं, पण कुठलीही सेवा करताना तर इमानदारीनं केली पाहिजे. कमीत कमी 1 तास, तुमच्यापेक्षा जास्त थकलो मी, पण तरी 1 तास सेवा केली. आणि या सेवेमध्ये तुम्ही सर्व या ठिकाणी टाचणी पडेल तर आवाज येईल एवढ्या शिस्तनं तुम्ही या ठिकाणी बसलात, म्हणून तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार. जेवढे कीर्तना करता पुरुष आलेत सर्व देव, महिला मंडळ देव्या, जे घरी बसून ऐकत असतील ते महादेव, आणि जे इथं पोचले नसतील ते भद्रा मारुती, या सर्वांच्या चरणावर प्रणिपात करतो. याच ठिकाणी थांबतो. पुन्हा या ठिकाणी भवर परिवाराचे खूप खूप आभार. भगवान परमात्मा तुम्हाला उदंड आयुष्य देव. भगवान इन सबका भला करणार. ज्याची 1 एकर असेल त्याची 2 एकर होऊ दे, 2 वाल्याची 10 एकर होऊ दे, 1 बंगल्याची 2 बंगले होते. भगवान इन सबका भला करणार, बस सुरुवात मुझसे करणार, एवढं देवाला सांगतो आणि याच ठिकाणी थांबतो. विठ्ठल विठ्ठल भगवान की जय. विश्वगुरु संत निवृत्तीनाथ महाराज की. 2 मिनिटं.